त्या लोकांना मी उद्योग देते, त्याचा मला पगार. लोकांनी तर केला गावाने केला मला खूप म्हणजे सोडून आणलं ते. तुमच्या विषयाबद्दल हो, अगदी सांगेल, माझ्या विषयाबद्दल जरूर सांगेल. वेगवेगळ्या पदांवर मी काम केलं, परंतु आज मी जिथे आहे, ज्या पदावर आहे तिथे मला बोलवण्यात आलं. मी आहे सॉइल टेस्टिंग ऑफिसर. तर जसं आपलं माणसांचं आरोग्य, मानसिक आरोग्य बिघडत चाललंय, तसंच मातीचंही आरोग्य बिघडत चाललंय. किती खतं द्या, किती बियाणं चांगलं आणा, कुठूनही काहीतरी काहीही टेक्नॉलॉजी आणा, पिकत नाही. कदाचित पृथ्वीलाही जमिनीला हे सगळं कळते. हा दूषितपणा जो आहे, जो मनांचा आहे, तो आता तो सगळं त्या जमिनीत पोहोचून द्यायला केमिकलच्या द्यायला, तो सगळा मग परत शरीरामध्ये येऊन राहिला. तर यावर उपाय म्हणून शासनाचा गेले 30-40 वर्षापासून एक डिपार्टमेंट आहे, सॉइल टेस्टिंग. जसं आपण आपलं ब्लड चेक करतो, मग ब्लडमध्ये डॉक्टर सांगतात हिमोग्लोबिन कमी आहे, तुम्ही पालन खा. तुमचं कॅल्शियम कमी आहे, तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या घ्या. तसंच आम्ही माती तपासतो. मी त्या माती तपासण्याची अधिकारी आहे जिल्ह्याची. आम्ही माती तपासतो. ही माती आम्ही शेतकऱ्यांची तपासतो. शेतकऱ्यांच्या शेतातून सॅम्पल येतात, ते आम्ही तपासतो. तपासल्यावर आम्ही सांगतो की तुमच्या एरियात नायट्रोजन जास्त आहे, तुम्हाला युरिया वापरायची गरज नाही. तुमच्या एरियात कॅल्शियम चांगला आहे, तुम्हाला कुठले जिप्सम किंवा काही वापरायची गरज नाही. किंवा तुमच्या एरियात हे कमी आहे, पिकांना ते कमी चाललं म्हणून पीक पिकून नाही राहिले, म्हणून प्रोडक्शन येऊन नाही राहिलं, तुम्ही हे वापरा. असं आम्ही त्यांना त्यांची माती तपासतो. एक 12 पॅरामीटर आम्ही मातीचे तपासतो. जसं जे इसेन्शियल आहे, नायट्रोजन, फॉस्फरस. आता जे शेतकरी असतील त्यांना कदाचित हे शब्द कळतील. नायट्रोजन म्हणजे युरिया टाकतो आपण, फॉस्फरस म्हणजे DAP टाकतो, नंतर के म्हणजे ज्याला आम्ही पोटॅश म्हणतो, मुरेटा पोटॅश. असे वेगवेगळे खतं आपण नेहमी वापरत असतो. त्याचा आपण इतका मारा करू लागलो की शेती आजारी पडली, माती आजारी पडली, बंजर होण्याच्या मार्गावर आहे. अकोला जिल्ह्यात इथं 80% जमीन बंजरच्या मार्गावर आहे. हा जबरदस्तीचा कारभार चालू आहे की टाकले दाणे, निसर्ग आहे तो, एक दाणा टाकला 10 दाणे तो देणारच आहे, परंतु निसर्गाला आपण काही देऊन गेलाय. आम्ही कालच मी अभियान राबवलं की तुम्ही काहीच करू नका, तुम्ही काहीच करू नका. शेती, माती किंवा पाणी किंवा झाडं यांना स्वच्छ करण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त एक काम करा, तुम्ही झाडं तोडू नका, तुम्ही पाणी प्रदूषित करू नका. नदी आपली वाहते, ती स्वच्छता करते, समुद्र कधीच घाण ठेवत नाही त्या पाण्यात, तो सगळी आणून देतो. म्हणून हे अभियान राबवलं की तुम्ही काही करू नका. म्हणजे आता हे सांगण्याची वेळ आली की बापा हो काही करू नका, वृक्ष संवर्धन, शतकोटी वृक्ष लागवड, हे काही करू नका. आता आपण या रस्त्याने जर गेलो की टीव्हीच्या, उन्हाळ्यात काही नसते, ब्राऊन दिसते सगळं कोरड. आज आपण गेलो तर सगळं ग्रीन हिरवा. कोणी पेरलं ते? कोणीच नाही पेरत. निसर्ग निसर्गाचं काम करतोय, आपण जाऊन त्याला काहीतरी इंटरफेअर करतो, तोडतो.